माझ हो काय म्हणतर बा आता हा याचं लग्न करून दिलं त्यापासून पिसाटच करून राहिला रे बा बा राहिला बा कितलं हा हा बोल बोल माझ हो काय म्हणतं रे ए बापा काय लेका माझ हो काय हे लेका काय लेका हे बाम बांधली रे बाबा म्हणजे आता म्हणते काश्मीरला चाल म्हणते स्वागरात करायले हनीमून करायले सांग आता कसं पाजवले का रुपये नाही रे गळा काश्मीरला कसा जाऊ मी काय लेका माझ हो बायको हँडल नाही केला जातो याच्यानं हा अरे अटीसात गोड गोड बोलायचं ना बायको सोबत काय माणूस असले का तू पाण्यावर पानसट बायको काश्मीरच्या गोष्टी करून राहिले तर आपण पुढच्या करायच्या बा माझ भाऊ काय हँडल करू सांग आता तिला एल म्हटलं की ते बेल म्हणते तिला ए म्हटलं की ते बी म्हणते काय करू कसं करू मला काही समजून नाही राहिलं आता म्हणे हानी म्हणले काश्मीरले चाला म्हणे नाही तिकडे कुन्नू म्हणाली मुन्नू मला मी ऐकले नाही नावं अशी म्हणते तिला सारच माहित आहे सांग ना बा पैसे कुठून आणू मी आता ऐकूनच नाही राहिली भांडणच करून राहिली बाबाबरोबर बोलूनही नाही राहिली बे काश्मीरला काहीच जायचं काम नाही त्या बाई दिवस राहिले की झालं ना ते गोड गोड बोलून करणं कार्यक्रम तुला समजत नाही का रे पटकनी गळ्या माझ हो तुला काय सांगू गळ्या जोडी येऊ नाही देऊन राहिली ना ते म्हणते काश्मीरला चाला म्हणते हानी म्हणले तटसा पाहू म्हणते मग अटीसा तर हाती नाही लावू देते मले चमाल ताता मारते जसं काय मारक ना बैल आहे ते अशीच करते मारो की खाऊ की ठेवू अबे बाईची जात फसवा लागत असते गोड बोलून तुला समजत नाही अजून म्हणून तुला पहिली बायको राहिली नाही तुला ते आयडियाच नाही ना आता पिक्चर पाहिले टाकीमध्ये नवीन लग्न आहे तर पाणीपुरी खाऊ खाल पाणीपुरी खावायतले पुरी तास पगळतात बरोबर येते झाच्यामध्ये तिला आता सारं मीच सांगू बापा माझ हो सोन्याचा घासही खाऊ घातला दिले तरी बापा ते काही ऐकत नाही रे बापा ऐकत नाही ना काय करू तू एकच कर त्या बाईले कसं दिवस राहिले पाहिजे असा कार्यक्रम कर आता बस तोच पर्याय आहे तू अजून बाईले दिवस राहिले कुठेच नाही जात बाई घर सोडून म्हणजे कसं त्याच्यातच राहते ते काय हेंबाळे की माई बायको वळानी आहे काही राजा बोलता तुम्ही टोपीला म्हणते ते तसं नाही जमत लय बेकार नाद आहे ना माया काय सांगा तुम्हाला म्हणे माहीत आहे राजा तुम्हाला सांगा तुम्ही ऐकत नाही तिच्या मायले सांगा ना काहीतरी समजून पोरीले सांग म्हणा अशी करून राहिली पोरगी एक तर कसं माझं काही नाही ना माझं तुलेच माहिती आहे ना पुरा किती कर्ज आहे तर गेले आता कुन्न कमालीन कोणतं काश्मीर फिरवलं तर कसं काय बाई काय सांगणार आता दोघं नवरा बायकोच्या मनात ते माय काय बोलणार आहे सांगतो आता ते तुझे काम पाहिजे ना बे तू बरोबर जमून बजेट रे टोपी काढून टाकायची पुष्कन करून टाकायचं एकदा दिवस राहिली झालं ना रे तेवढं काम कर फक्त तू मग पाहू पुढे काय टेन्शन न घेऊ बा तू येतं त्याच्यावरच बा लेकर त्या मायाला हात नाही लावू दे सांगितलं ना मी लावला बी त्याची टोपी असते पोरं लक्ष असते तडीसा कसं काय नाही तर बाबा बेकार नांदा आता म्हणे माहित आहे तू लेका काही मदतही करत नाही बा माझं कसं काय बा मी काय मदत करू तुले एकूण तिकून ते लग्न दिलं करून आता तुला बायको दिली करून तुले तू ते हँडल नाही करता येऊन राहिलं का तुलेच पाहा लागेल ना मी का तुझ्या घरी येऊन बसू तुझ्या नांदी लागलं तर मा इकडे वाया देईन मावा काहीतरी पाय माझ फक्त ते कसं काश्मीर एवढा बजेट नाही ना आपला तर कसं आहे तू तेवढं हँडल कर फक्त बरोबर मी इकडे हँडल करतो तू आहे की नाही त्या बायकोली पाणीपुरी खायला पिक्चर दाखवायला नाही गोड गोड बोल आता जरासं तिच्या मनातून निघून गेलं एकदा काश्मीर की मग इकडे काश्मीर करून टाक घरी मी घरचा मेळ आणतो पद्धतशीर मेळ आणतो आता तू काय टेन्शन घेऊ नको तू फक्त कसं नाहीच ऐकलं तर कसं समजून सांगायला लावतो त्या पोरीच्या मायले तेवढं मी भेटतो त्या शिवलालले काय म्हणते पाहतो आता त्याचीच बायको आहे ते तो सांगेन काय ना काय चाल मग ठेवू का फोन पण आता कशा चिल्लर गोष्टी माझा आणत नका तो नाही माझ भाऊ तसं काही विषय नाही पण हे कसं चिल्लर नव्हतं ना 50-60 हजाराचा का होता ना काश्मीर कुन्न कमाली कुकडे नेऊ ठेव लवकर फोन ठेव चाल तेच लय लावलेलं का तुला चाल बा घरी चाल बायकोला पटावं लागेल आता नाही तर मग मेळ हुकून जाईन माझ भाऊ म्हणते तसंच लेकरू कसं दिवस ठेवाच लागतात आता बस झालं हे घरात बसते मग आपण पण का दवाखान्याचा खर्च इथं दाबून आहे रे बा तिनं म्हणा मी प्रायव्हेटमध्येच जातो सरकारी जातच नाही घ्या चेकअपले मी प्रायव्हेटमध्येच जातो मग कसं करशील जाऊ दे पाहून मी पुढचं पुढे चाल आता हे तर करू पाहिजे लग्न करणं सोपे नाही रे बापा सोपे नाही का बे बापा शिवला काय मामा झेंडू बाम लावलेले का तुनं ते पोरगीले का मामा आवाज भाज्या मस्तकी मारली बा ते पोरगी बताला आहे ना रे गड्या काहीच बोलून राहिली गड्या
मुले माहीत आहे गळ्या, तू काय सांगून राहिला म्हणजे आता. अरे काय बोलतो तू, देतो उत्तर. हा फसवलेला का मामा आज भाऊ? त्या पोरीला किती शोक आत रे बाबा, ते काश्मीरला चाला म्हणते हनीमून करायला. सांग आता मामा आज भाऊ कुठून 15,000 रुपये महिना. हा त्याच्यात भाडं देईन की खाईन की पिईन. हा काय रे का गळा मले माहीत आहे, काय तुला उत्तर देऊ गळ्या. हा 2 बायकां फजी ते आहे का. हा तू ये काय ते माझ भाड निपट, हे निपट्टा जाऊन राहिलं मले. हो 2 बायका मग काले होबाशी गेले रे तू ना. काल मामा आज भाज्या गळ्यात बांधले 2 ते बाई काही का. आता सांगा हनीमूनले तो काश्मीरला नेलं म्हणजे 50,000 रुपये खर्च आहे. कुठून आणि तो 50,000 रुपये पहिलेच तर उराड कोण आहे. सांग आता अशी एवढी शौकीन पोरगी त्या गळ्यात बांधली तू ना लेका शिवलाल तुझ्यासाठी फक्त. तुला तिच्या मायसोबत लग्न करणं होतं तर त्याला फसवलं तू ना. अरे बाबा मले माहित आहे गळा, तू मले सांगून राहिला. हा मीच तर लग्न करून पस्तवून राहिलो. त्या माल जरा सुख नाही मले. हे म्हणते दुसरी पहिली बायको म्हणते काही, तर दुसरी बायको म्हणते काही. मले ते लफडं चालू ठ्यायला पुरलं असतं, तिच्या घरी जायला पुरलं असतं 4 खेप आठवड्यातून हप्त्यातून. पण मले लग्न नाही करायला पुरलं. आणि तू मागे किंगरी लावून राहिला. हा तू हमेशाच आहे मामाले माहीत आहे का. तरी तुले म्हणू मामा आज भाज्या गळ्यात बांधू नको करते. घोर होईल मामा आज भगे करोडपतीने पोरगी शौकीन आहे. तू काय म्हणत काही नाही होत. मग आता हे निपटणं तू काय आहे तर ते पोरगी काश्मीरला चाला म्हणते हनीमून करायले. सांग आता कुठून निघतो का. आता त्या माझ भाल तेही सांगा लागते का. अशा बडाग्या मारायच्या ना असं तसं ढमुक टमुक. पण समोरच्या व्यक्तीनं तर ऐकायला पाहिजे. ऐकलं तरच होईन की नाही ऐकलं तर काय होईन झाटा. अबे बाबा त्या माझ भाऊ झामलाच आहे बा. मी काय म्हणतो, पटकन कसं त्या बाईला गुतवलं की झालं का. दिवस राहिले त्या बाईला की झालं ना. मग काही हनीमून नाही फानीमून नाही, तालुक्या ठिकाणी जात नाही बाई. लेकरू गयात पडलं एकदाही. झटकन कार्यक्रम करायला लावून त्या माझ भाले. ते तर सांगितलंच मी त्याला. म्हटलं लवकर गुतो झटकन त्या बाईला दिवस ठेव म्हणजे मग टेन्शनचं काम नाही. सांगितलं मी त्याला. पण त्या बाईनं ऐकलं तर ठीक बरं. काय तर मग काय बाई पोरगी एकटा आहे शिकेल. मग शिकेल आता काय होते. गुतायला लावणं प्रेमाने घ्यायला लावून द्या माझ भाले. जर चोपड चापड केली पद्धतशीर होते. पण आता कसं आहे त्या माझ भाली जमत नाही. आता लेका तू एवढा पोहोचेल असल्या तुझ्या मेळ नाही येऊन राहिला रे. मामा आज होत साधा सिंपल माणूस आहे. पोरगी चॅप्टर आहे. कसा मेळीन सांग बरं. नको टेन्शन घेऊ नव्हे. मी तर मेळ आणि नसणार रे. पण त्या माझ भाली मेळ आणायला तुला सांगतो. तू मोठा मला सांगून राहिला काय. इकडे न्या लागते त्या पोरी तिकडे न्या लागते. नेलं बी तर काय फरक पडते. दुष्पूर्ण असता होता का. सिंगलची पोरगी दिली ना त्या माझ भाले. ते बी A1 माल. तरी बी का कणकणच करता. त्याला म्हणा कोण्या बँकेचं कर्ज घे म्हणा, घेऊन जाय म्हणा. त्याच्यानं जर हे नशीन जमत तर तिकडे काश्मीरले हे आणि म्हणले. काय सांगू गळा शिवला तू हे जबरदस्ती गायत बांधलं त्याच्या तो लग्न नाहीच म्हणे ना. आता तुला सांगतो पैसे कुठून आणि तो माहिती 30,000 त्याच्याकडे. 1-1.5 लाख रुपये कर्ज मामा आज भार. काय सांगू पुरत नाही ना. पहिल्या बायकोन लंब केलं त्याले. आता हे दुसरी आली ही लंब करायच्या नंदला गेला. काश्मीरला चाला म्हणते आणि म्हणले आता लंबा होणार नाही. गरीब वापर काय ना. घरीदारी काही नाही बिचारा भाड्या खोलीत राहते. म्या लग्न करू जर मग म्या का वाईट केलं का त्याचं. चांगलंच केलं ना. A1 पोरगी दिली. सिंगलची पोरगी आहे. हा डबलचा आहे. टकल्या आहे. याला कोणची पोरगी हुंगत होती. रस्त्यावर जातात तर टकल्याच्या तोंडावर थुकतात लोक. अशी परिस्थिती आहे. पुरी टकल्याले चाहत नाहीत. या पुरीन तरी लग्न केलं का. दिशाली अप्सर आहे. सुंदर आहे. माझा त्या पुरीची ख्वाहिश पुरी केलीच काय होते. होऊ दे ना अजून 30,000 कर्ज काय होते. कर्जान का माणूस काय लहान होत असते काय. घरचं दार तर सारे इकेला लावतो. मग त्याला तू भुईमान करून टाकतो त्याला. कर्ज घे म्हणतो कर्ज. भाऊ या जगात असा कोणीच नाही की त्याच्यावर कर्ज नाही म्हणून. अंबानी झाला अडाणी झाला हे सारं कर्ज आहे. म्हणून तर करोडपती आहे. कर्जावाला करोडपती असते. त्याच्यावर कर्ज नाही तू गरीब आहे. खपाखप कर्ज काढायचं आणि खपाखप शोक पुरी करायची. रे बा त्यासारखा सांगणारा पाहिजे. माझ्यासारखा ऐकणारा पाहिजे. बस आले का शिवलाल मस्त तुझं डोकं चालते रे बा. आपलं डोकं असंच चालते. चाल मग येऊ काय मी. येऊ काय. हो बा ये जाय. मले कीर्तन सांगून राहिला त्याच्या माझ भाज. आता म्या लग्न करून दिलं का गुन्हा झाला काय. मास्तर माझ्यानं खरकडी धुतल्या जाऊन नाही राहिली. पहिली बायको म्हणते काही तर दुसरी म्हणते काही. मास्तर मेळीहून नाही राहिला इकडे. चाकोरीवर चाक बसून नाही राहिलो. शिवशानं घोर केला रे बा मामा आज भाऊ साधा बिचारा. काय करा कसंच काय करा. त्याचा फोन आपल्यालाच येते. फालतू हे म्हणत नाही पुढत रे बा. संबंधाच्या मुतल्या का मंदात पडे त्याचं कंबळलं मुळे. अगं बना गेला का तुला. अगं बना गेला बे बाबा. चला मग मित्र पाहता कसं लाईक बी करत जा व्हिडिओले. सबस्क्राईब बी करत जा. मित्रांना पाठवत जा बरं. चला मग पहा. माझ भान सांगितलं तसं करायला लागेल भाऊ आपल्याला. कसं हिला आता चॉकलेट द्यायला लागेल आपल्याला गोड गोड बोलून.
नाही तर मग कसं तिकडे काश्मीरला नाही असला की हिचा काही नांदा सुटणार नाही. हनीमूनच करी. माझभर सांगते तसंच करायला लागेल आता. हो रुपाली काय म्हणते आता? आलं का आता? काय इकडे ना काम आहे ना. ये इकडे ये. काश्मीरला येत नाही हनीमूनले आणि आता काय म्हणते काय सांगा. ये इकडे काय काम पडलं याचं सांगा बापा. काय काम होतं? अंगार वचकून धासकून येतो बापा तू. अशी प्रेमानं बोललो पाहिजे. काय कशी असो तू? काय करा आता प्रेमाला का चाटा काय? तुम्हाला नाही प्रेमाची किंमत. तुम्ही तर नेत नाही मला हनीमूनले. तुला हनीमूनले नेतो थांब ना जराशी. होते ना काम आपलं. काही वांधा नाही नेतो मी तुले. पण कसं आहे आता तयारी कर बर लवकर. साडीमाळे कपडे घाल. आपल्याला जाणार. कुकडे जाणार आहे बापा आता? आता कुकडे जाणार आहे बापा. तू तर अशी म्हणजे हेच आहेस बापा. चाल पिक्चर पाहायला जाणार. पिक्चर पाहायला. तुमचा पिक्चर आणि पिक्चर तुम्हीच पाहा तुम्हीच करा. काय करायचं आहे तर मला नका सांगू तुम्ही. अशीच तर आहेस बापा. का बघ कशी बघ अशी नको बोलू ना. रागातच आहेस बा तू. नेतो तुला काश्मीरला नेतो ना. पहिले कसं आता ऐकत जाय ना तू. मस्त पिक्चर पाहायला जाऊ. पाणीपुरी खाऊ तिकडे. भेलपुरी खाऊ. काही मी पिक्चर पाहायला येत नाही. काही मला पाणीपुरी पाहिजेत नाही ना. भेलपुरी पाहिजेत नाही. मला काहीच पाहिजेत नाही. तुम्ही मला काश्मीरला नेऊन नाही राहिले ना हनीमूनले. मग मला काही नाही पाहिजे. हनीमून चालू आहे बाबा. कसंच काय करा आता. माझा म्हणे पिक्चर पाहायला नाही. आता तिच्या राज्याने होऊन राहिले. कसंच काय करा आता. हो ना. मी काय नाही म्हणून राहिलं का तुला काश्मीरला जायचं. जाऊ ना आपण काश्मीरले. पण कसं मे महिन्याचं. आता नाही. आता सध्या कसं जास्त हे बर्फ पडते तिकडे. डब आपल्या पाण्या पावसाळ्यासारखं असते ना. सारे डबरं थांबेल असतात. मस्त जाऊ ना उन्हाळ्यात मे महिन्यात. कसं आहे आपल्याकडे मग चित नाही लागत. दाबून ऊन तपते. मग महिनाभर तिकडे काश्मीरला काढू. थंड हवेत चांगलं आहे. तुला नेतो ना मी. नेत नाही असं थोडी म्हणून राहिलो मी. आता नाही. आणि मग काय फायदा बापा. आताच नवीन लग्न झालं की नाही. नवीनच जात असते. कोणी काय जुनं पुराण झाल्यावर जात असते काय? आपण 12 महिने नवीनच. आपण काय पुराणे आहो काय? जवळ जुनं नवं काही नसते बापा. काही नसते तसं. चाल लवकर तयारी कर. पिक्चर पाहायला. तुम्हाला खरं सांगू काय ते हनुमानचं तुम्ही कॅन्सल केलं की नाही तर माझ्या कुकडेच जायला मन नाही. कुकडेच नाही पिक्चर ना काही नाही. घराच्या बाहेरच नाही निघा वाटू राहिलं मला. तू हनीमूनवर अटकेला बाबा. अरे हनीमूनले जाऊ ना आपण. चांगला हनीमून म्हणू ना. पण कसं आहे पण उन्हाळ्यात मे महिन्यात चांगलं दाबून ऊन तपते ना. कर आता मजा येते. आता काय आता मजा नेत ना. अर्धी थंडी अर्धी गरमाच असं होते ना ते. मग ता मजा येते. मी ता घेऊन जाईन ना. आता ऐकलं. आता चला आता पिक्चरच पाहून येऊ आपण. खोटे बोलू राहिले नाही तर मग म्हणसान आता उन्हाळा गेल्या आता नाही. मग जाऊ आपण पुढच्या वर्षी. असं नाही झालं पाहिजे. नक्की ना. प्रॉमिस ना. मी का खोटा बोलणार आहे का तुझ्या बरोबर? काही आहेस बापा तू. कशी आहेस मी खोटा नाही बोलत बापा. एवढा तर विश्वास ठेव मावर. बरोबर करतो मग मी तयारी. जाऊ आपण पिक्चर पाहायला. हा चाल ना. जमलं रे बापा. जमलं का. चला आता हिच्या मागं जाऊ. जरासं अजून इले कसं रोमांटिक करू ना चांगलं. म्हणजे मग अजून पिक्चर पाहता मजा येईल. जमलं तर वाटते जमून जाईल बिना टॉपीचं दणकणी. थांबा ना बापा. तयारी तर करू द्या. जरा चिटकून राहिले. थांबा ना जराशे. आले मा मागे तुम्ही तर. आता थोडंफार चालते. अजी कोण करतं. काही आज बाजू. रात नाही पाहिलं काही नाही. दिवस नाही पाहिलं लागे भलके दात चिटकणं हे आपल्याला पटत नाही बापा. आता मी तयारी करून राहिली. आपण पिक्चर पाहायला जाऊ. थांबा ना. मला जरासा उशीर लागेल ना अजून. मग असं कर सांगतं लवकर जाऊ आपण. बरं कर तयारी कर. आता नाही का हो. तुमची पहिली बायको किती त्रास देऊन राहिली. किती त्रास देऊन राहिली मला. जाता आडवीस टांग टाकते ना. मी जिकडे गेले तिकडेच येते ते. मी काही स्वयंपाक करायला लागली म्हणते मला करायला लागते. मी धुणं धुवायला गेली म्हणते मला धुणं धुवायला लागते. अशी करून राहिली ते. तू तिचं टेन्शन न घेऊन थांब ना. तिले चांगली थंडी करतो ना मी. थांब ना आता. कुठल्या लोकांना पाडू दे. कुठल्या याच्यालेच पाठवतो तिले. तू टेन्शन न घेत जाऊ. तू माझी प्रेमाची आहे. ती का मा प्रेमाची आहे का. जाऊ दे. तिचा विचार करून आपलं डोकं नको खराब करू. आपली रात काल खराब करतो. घेणं देणं. तसं नाही ना. पण तिचा त्रास किती आहे मला. मागे पुढे फिरते बापा. माया ती काय करून राहिली हे काय नाही. हा घ्या मग त्याने जसं काही नाही रामावर बापा. सायाच आहे ते माया तर. जरासं काही मध्ये अशी मोकळं सोडत नाही एकटीले. नाही बा मला नाही पटत हे असं. तिला सांगा समजून जरासं. काही तिले समजून सांगा नाही लागो. ते समजून ऐकणार नाही. तिले कसं काम करायला लागते. वावरात पाठवावं लागते जिल्हे कुठल्या याच्याले. ढेकलं फोडायला नाही तर कांदे उपटायले. थांब ना तू. तिचा बजेट बसवतोच मी. पण कसं आहे तिचा विचार करू नको तू आता. ती डोक्यातून काढून टाकतो.
चाल मग आता आपण ज्यासाठी जोड आलो ते करू आपण. हं? तिचा विचार करून पाहिजे आणि आपली रात काय खराब करतो घेणं ना देणं. चाल ना आपली मजा घेऊ ना आपण. काय बाबा तुम्ही म्हणता मजा घ्या तर मजा घ्यायला जा बापा, आपण मजा करा. या ते टपका आटी ते एक निरा हेच आहे ना, भुकेल बांधरच आहे ना, ते काही खरंच नाही. ते निरा आपल्याला पाहून अशी झुरून राहिली हो, असं तिचं मन हे होते. निरा खकाराच होते तिच्या जीवाचा, झुरून राहिली ती, मरून राहिली. झुरू दे ना, तिचं काय घेणं देणं आपल्याला. मी तर तुया आहे ना. हां मी तुझ्या जो असल्या तू तिचं काय टेन्शन घेऊन राहिली. आली तर पाहिन ती काय चालू आहे काय नाही तर पाहू दे ना तिले. तिला समजीन ना मग किल्ल्याक आपण असं सुख दिलं असतं तर काल हे झालं असतं. हां तिला समजायला पाहिजे ना त्या गोष्टी. जाऊ दे तिचं टेन्शन न घेऊ. पप्पा लय प्रयत्न करतो टेन्शन नाही घ्यायचा, पण तिच्या मनात येतेच नाही विचार. आहेच तशी त्या अवदसा. त्या 16 गोष्टी बापा, आता रात दिवसा तिच्याच गोष्टी चालते. आपलं कधी हे करा आपण ना. तुला तेच म्हणून राहिलो मी, तिचा विचार करणं सोडून दे. आपलं पाय आपण खायचं. हा आपलं आपलं पाव. झाली का बापा एवढ्या लवकर चिटका चिटकी सुरू? काही टाइम गेम काही आहे की नाही? काय बापा हे असं खुल्या हे अवदसा पाहणं हे आपल्याला एकत्र येऊच देत नाही ना. काही पाहणं नाही, कोणी येईन की दरवाजा उघडा. हा निरा बापा लाजच सोडले तुम्ही दोघांनी नबी. काही लाज सरम आहे की जराशी? खाले तू खाले तोंड खाल्यात राहायचं. ठीक खाली येत राहायचं तू. तुला तुया खोलीत जाय ना जडसा मरणं. आम्ही काही करू, दरवाजा उभा ठेवू की काही करू, आमचं आम्ही पाहू ना. तू कशाला येत असतं टिसा डोकसं खायला? येऊ नाही तर काय तर बापा. अंदर काय नाही काय चालू आहे काही पाहा लागेल की नाही. आणि आला मा भुसणे एकदम आणि आला अंदर तर मग काय बापा हे चित्र पाहिन का तो असं? काही लाजा वाटू द्या ना तुम्हाला जरासे. चक्कर माराच लागेल मला. हे ना सगळी लाज सोडली हो बापा, पुरी बेसरावानीची आहे. काही खरं नाही बापा. काही आपल्याला आपलं हुस देत नाही हे चांगलं. काही खरं नाही. तू अगाऊपणा करू नको बस, चालली जाय चाल. अगाऊपणा करायला येतं घेणं ना देणं. मोसम गाडीवर येते पट्टा पाडते मंदातच. घेणं नाही देणं अगाऊपणा काल करायला येतं. तुला नाही जमत तर दुसऱ्याला करू देत नाही का? मला काही कोणाचं घेणं देणं नाही. सरक जागा दे मला झपायला. अटी फटी काही नाही जागा जाय त्या खुलीत. मोकड्यानं ओबाशी नको रोटीचा घेणं ना देणं डोकसं नको आमचं. आम्ही होऊ द्या. मी काल तिकडे जाऊ मानावर आटी आणि मी तिकडे काय करू बाबा एकटी मी? काय झंझट ठोकू काय? अटीच राहीन की नाही मी तुमच्या बरोबर तुमच्या सोबत बाजूनं. असं बापा माझ्याकडे जीव लडकून येऊन आला. हे भले जाऊ दे आता मी काय करू. इथे काढून द्या लवकर, आता काढून दे. बस मस्तक नको खाऊ न फालतू घेणं देणं अगोपणा नको करू ना. काय बाहेर लहान लेकर आहेच करतं बा. पहिले जर काशी गेलीस ती नवरा पहिले दिसला असता तुला तर काय दुसरी आलीस ती. पहिले तुला रोग आला. हे मला काही सांगू नको. माझी जागा आटी आहे तुझ्या बाजूनं, मी अटीच झपीन. मित्र माझी अवस्था अशी झाली आता. घर का ना घाट का ना खाऊ बी देत ना पचू देत. मला काही खरं नाही माया आता.